शहरात सगळं सोपं असतं, पण खरं आयुष्य या मातीशी असतं. हा, हाय बेबी, आज आपण कॅफेला जाऊया ना. ते कॅफे बिपे राहू दे, आधी ते क्वाब्या काढायचा आहे शेतातला. हा, होक्स, मी शेतात. हे बघ, मी तुला आज मस्त पैकी गावाकडं शेतीमध्ये खुरपणी कशी करता ना ते दाखवतो. तू लक्षात घे. हा, हे बघ आता मी काय करतो, खाली बस. हे बघ, असं घ्यायचं खुरप, असं गवत काढायचं. समजलं तुला? हे घे, काढ गवत. अरे हे नाही काढायचं, हे तू तर उलटच काम करायला लागली. तुला गवत काढायला सांगितलंय, तू आपला मालच काढते. हे घे तुझं, चाललो. अहो ऐकताय का हो? तुम्ही मला एवढं शेतीतलं काम शिकवलंय, मग नारळ पाडायचं पण शिकवा आता. जा पुरीला एक नारळ पाडून आणा. हा आजी, आपली पोर लय गुणाची. आता जातो आणि अख्खं झाड तिला पाडायला शिकवतो. हा, हे बघ, आता मी तुला नारळ पाडायला शिकवतो. आता हा बांबू आहे, या बांबूने असं वरती ढकलायचं. ओके, अशी उभी राहा इकडे. हे बघ वरती बघ, दिसलं? ह्याला असं पाडायचं आणि असं पडलं की लगेच आपण बाजूला व्हायचं, नाही तर पडल ते तुझ्या डोक्यात. ओके, समजलं? आता हे घे, काढ तू. हा, ढकल ढकल अजून जोरात जरा. हा, ओके ओके. शेती सोपी नसते, पण जर आपण शिकला तर नक्कीच रिस्पेक्ट भेटतो, जो आमच्या पूर्वजांनी, आमच्या वंशजांनी जपलाय आणि तो त्यांना रिस्पेक्ट मिळालाय. धन्यवाद.